छान मिळाल्या ना भाज्या? हो, मला आवडतं भाज्यांची शॉपिंग करायला. भाज्यांची शॉपिंग? काय ग, काय झालं? काही नाही ग, उजवा डोळ्यानं लवतोय माझा. उजवा डोळा लावणं चांगलं असतं की वाईट? वा, मस्करी करतेस ना तू माझी? नाही अगं, मी क्युरियोसिटी म्हणून विचारलं. हा नाही अगं मी ओळखते तुला चांगली. पण पण असं म्हणतात की वाईट असतं, आणि ना माझा सकाळपासून लवतोय. देव करू आता काही वाईट नको व्हायला. आई, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत ग. असं काही नसतं, हे सगळं एक्झर्शन मुळे होतंय, बाकी काही नाही. मला तर असं वाटतं तू डोळ्यांचे व्यायाम केले पाहिजेस. बर, करीन ना पिऊ आजी, डोळ्याचे व्यायाम करीन. आधी भाज्या काढा. आई, वांगी किती छान मिळालेत ना. हे मस्त मिळाली आहेत ना. भरली वांगी करीन उद्या. हो चालेल. ए आई, जेके सरांना पण तुझ्या हातची भरली वांगी खूप आवडते ना. हो ना, खूप आवडते. केवढं कौतुक करत होते तुझं. इतका सुंदर स्वयंपाक, वा वा, मजा झाली. पिहू, उद्या भरली वांगी करून त्यांना पाठवू का? थोडीशी खीर पण पाठवेल. हो चालेल, पण कसं? यांच्याकडे पाठवेल ना डबा. चालेल, पण बाबा रोज त्यांच्या ऑफिसला कुठे जातात? खरंच की. मग आता एक काम कर, तूच दे त्यांना. तूच प्रत्यक्ष भेटून त्यांना भरली वांगी आणि खीर दोन्ही दे. मी? हो, हवं तर मी पण येते तुझ्या बरोबर. उद्या माझे लेक्चर पण लवकर संपणार आहे. चालेल? चालेल पिहू, तसंच करू. ए बरं आई, मी आत्ता जाऊ, मला असाइनमेंट कम्प्लीट करायची. जा जा जा, सॉरी सॉरी, आणि थँक्यू. वेलकम. हे आता ऑफिस मधून आले ना की ह्यांना आमचा प्लॅन सांगते. हल्ली ऑफिस मधून आल्यावर यांचा मूड ठीक नसतो. आज कसा असेल देव जाणे. अजून आले कसे? आले वाटतं. तुझं टपोर डोल जस कोल्यात झालं, ननदर देद सुटलाय वारा 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 वा. किती वेळा वारा वारा आहे ना गाण्यामध्ये. काय झालंय? काय? किती दिवसांनी मी तुम्हाला असं आनंदात गाणं गाताना बघितलं. तुझा प्रॉब्लेम काय? नाही म्हणजे मी दुःखात असलो तरी तुला प्रॉब्लेम असतो, मी आता आनंदात आहे तरी तुला प्रॉब्लेम आहे. म्हणजे माणसाने काय आनंदामध्ये असू नये असं काही आहे का? अहो नाही, मी सहज विचारलं. म्हणजे तुम्ही इतकी छान आनंदात आहात म्हणून विचारलं. ऑफिसमध्ये काही घडलं का? तुला कसं कळलं? अहो, तुमचा मूड बघून मला असं वाटलं की ऑफिसमध्ये काहीतरी चांगलं घडलंय. हिला कसं कळलं? हा म्हणजे हो, असंच तुमच्या बाबतीत सगळं चांगलं घडू दे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. शनायाला भेटला होता. हिला कसं कळलं? सांगा ना. शनायाला भेटला होता. तुला काय वाटतं, मला आयुष्यात दुसरी काही कामं नाही आहेत का? तुला काय वाटतं, मी रोज सकाळी घरी आवरतो, इथून बॅग घेतो, डबा घेतो आणि जाऊन शनायाला भेटतो का? दुसरे काही कामं धंदे नाहीत माझ्या आयुष्यात? चिडू नका. हेच चिडू नको तर काय करू मग? माणूस दिवसभर घराबाहेर असतो, राबतो, घरी आल्यानंतर तू हे सगळे प्रश्न विचारते, संशय घेतेस. चिडणार नाही तर काय होणार आहे? अविनाश, पुन्हा सांगते, चिडू नका. एक मिनिट, तुला कशावरून वाटलं मी शनायाला भेटलो म्हणून? आता तुमच्या शर्टला जो सुगंध येतोय ना, तो परफ्यूमचा आहे. लेडीज परफ्यूमचा.
आपल्या घरात कुणीही हा परफ्यूम वापरत नाही. हा पण शनाया वापरते. आज जेव्हा मी तुमचे कपडे धुवायला काढले तेव्हाही तुमच्या शर्टला हा असाच वास येत होता जो आत्ता येतोय. म्हणून मी तुम्हाला विचारलं, आज तुम्ही शनायाला भेटला होता हो की नाही? अनु डेंजर आहे. अविनाश, तुला जास्त सावध राहावं लागणार आहे. हो. आता बस हेच अपेक्षित होतं तुमच्याकडनं. फक्त उत्तर हवं होतं. आणि अविनाश, मी तुमच्यावर संशय घेत नाहीये. तुम्ही कलिग्स आहात, तुम्ही एकत्र असता, एका ऑफिसमध्ये काम करताय, साईटवर जाता, मीटिंग्स असतात. म्हणून मी फक्त विचारलं. आणि शनाया महागातला परफ्यूम वापरते ज्याचा वास 3-3 दिवस जात नाही. आणि हे साहजिक आहे. 2 व्यक्ती एकत्र काम करत असताना एका व्यक्तीच्या परफ्यूमचा वास दुसऱ्या व्यक्तीच्या कपड्यांना येऊच शकतो. म्हणून मी फक्त विचारलं. बरं, तुम्ही फ्रेश होऊन या, मी चहा टाकते. हा छान दिसेल ना? नाही यार, हा पण छान नाही दिसत आहे. येस, हा छान दिसेल ना? शनाया, उद्या ऑफिसमध्ये पहिला दिवस आणि तिथे अवी पण येणार आहे. सो यू शुड लुक परफेक्ट. नाही, हा छान दिसतोय पण परफेक्ट दिसत नाहीये हा. हे येस, हा एकदम परफेक्ट आउटफिट आहे उद्यासाठी. शनाया, स्वतःकडे बघ ना. तू किती यंग दिसतीयस, ब्युटिफुल दिसतीयस. तुला ना तो म्हातारा अजिबात शोभून दिसत नाही. पण अवी दिसतो ना. आणि आता अवी हवा आहे ना तुला. पण आता अवी हवा असेल तर मग मधला काटा काढून टाकावा लागेल. जेके बेबीचा त्याला वीक करावं लागेल. स्लो पॉइझनिंग.